नाशिक धर्मांतर प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन प्रकरणाचे धाकेदोरे थेट मलेशियापर्यंत असल्याचा सरकारी वकील अजय मिसर यांचा कोर्टात दावा. पीडितेला नाव बदलून मलेशियामध्ये पाठवण्याचा कट. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचा नवा डाव. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 10वा उमेदवार उतरणार. सूत्रांची झी 24 तासला माहिती. शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये वेगवान घडामोडी. 30 एप्रिलला भाजपची यादी येणार. 14 नावांवर अंतिम टप्प्यामध्ये चर्चा सुरू. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. राजकारणातील किंग मेकर बनण्याचे स्वप्न पाहत होता मनोहर मामा. 50 आमदारांचा पाठिंबा गोळा करून भक्त नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा होता निर्धार. गोंधू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लॉकरमधील 2 कोऱ्या चेकमुळे गूढ वाढलं. परतवाड्यामधील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणात 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी होणार. श्रीरामपूरमधील बंधू गणेश शिंदेला बेड्या. आजार बरा करण्याच्या नावाखाली पीडित महिलेची लूट. शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदीसाठी आमदार संजय गायकवाड आग्रही. गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा अशी अजब मागणी. 2019 मध्ये सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे दोषी. कोर्टाकडून 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा, तर शिक्षेच्या स्थगितीसाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव. डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक. कोल्हापूरहून निघालेला मोर्चा संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातल्या घरी धडकणार. नांदेडला हेलिकॉप्टर निर्मितीचा 4000 कोटींचा कारखाना. अशोक चव्हाण यांची पोस्ट. कारखान्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतच अनभिज्ञ. मुंबईतल्या परळमधल्या केएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध. रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक करण्याच्या मागणीला आरोग्य समितीची मंजुरी. पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार, तर अपघातानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू. पोपटपक्षी हा वन्यजीवच. डाळिंबाच्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सरकारच्या मनमानीला चपराक. शेतकऱ्याला 40,000 रुपये देण्याचे आदेश. बोगस बियाणं ओळखण्यासाठी बियाणांची DNA फिंगरप्रिंट टेस्ट केली जाणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा निर्णय, तर बियाणांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी सारथी पोर्टलचा वापर बंधनकारक. तापलेल्या विदर्भाला अवकाळीचा इशारा. आजपासून नागपूर, भंडारा, गोंदियासह 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. 50 जवळ पोहोचलेला पारा 40°C पर्यंत खाली उतरणार. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती आणि वर्ध्यामध्ये तापमान 46°C वर. भिवंडीमध्ये 5 लाखांची पाणी चोरी उघड. पालिकेची पाणी चोरांवर कारवाई. पाणी चोरून बाटलीबंद पाण्याची विक्री. ठाण्यामधील तळव्यामध्ये भीषण पाणी टंचाई. दूषित पाणी पुरवठ्यामुळे ठाणेकर त्रस्त. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. झी 24 तासची पाणी टंचाईवर विशेष मोहीम. पालघर जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वणवण धरणाजवळ असलेल्या गावपाड्यामध्ये पाणी टंचाई. मुलाबाळांसह महिलांची पाण्यासाठी भटकंती. रत्नागिरीमध्ये एकाला फेसबुकवरची मैत्री महागात पडली. अभिनेत्याला लाखो रुपयांचा गंडा. परताव्याच्या आमिषानं 26 लाख रुपयांची फसवणूक. चंद्रपूरच्या रामाळा तलावामध्ये माशांचा मृत्यू. मनपा आयुक्तांकडून तलावाची पाहणी.